हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वर्ड टॉपिक मधील वॉटरमार्कचा क्वेश्चन सोडवणार आहोत। कारण एक कमेंट आली होती की वॉटरमार्कचा क्वेश्चन सोडून दाखवा म्हणून, तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। तर स्टार्ट करते बघा। तर काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, यू हॅव क्रिएटेड वन डॉक्युमेंट युजिंग MS वर्ड अँड यू वॉन्ट टू इन्सर्ट अ वॉटरमार्क ॲज द पेज बॅकग्राउंड. What are the steps you will follow to insert project report as a watermark in the given document? तर काय म्हटलेलं आहे, आपल्या डॉक्युमेंट मध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट नावाचा एक वॉटरमार्क इन्सर्ट करा म्हटलेला आहे। तर यासाठी आपल्याला काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत बघा। यासाठी आपल्याला इन्सर्ट या टॅब मध्ये जायचं आहे। अगोदर इन्सर्ट या टॅब मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला डिझाईन या टॅब मध्ये जायचं आहे। डिझाईन या टॅब मध्ये गेल्यानंतर आपल्याला पेज बॅकग्राऊंड या ग्रुप मधून वॉटरमार्क घ्यायचा आहे वॉटरमार्क, आणि त्यानंतर कस्टम वॉटरमार्क वर क्लिक करा। कस्टम वॉटरमार्क वर क्लिक केल्यानंतर हा एक प्रिंटेड वॉटरमार्कचा डायलॉग बॉक्स इथे ओपन होईल। त्यानंतर यामधून आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट वॉटरमार्क वर ऑन करायचा आहे। यामधून टेक्स्ट वॉटरमार्क च्या मध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट हा शब्द टाईप करून टाकायचा आहे, किंवा तुम्ही कॉपी पेस्टही करू शकता। कॉपी पेस्ट करण्यासाठी काय करायचं आहे बघा, कॉपी पेस्ट करायचं आहे सिंपली अशा प्रकारे टाकायचं आहे। इथे बघा, इथे प्रोजेक्ट रिपोर्ट हे नाव इथे आलेलं आहे। त्यानंतर अप्लाय करा अँड देन हा डायलॉग बॉक्स क्लोज करा। बघू शकता तुम्ही यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट असा वॉटरमार्क आपल्याला दिसत आहे, बघा पाहायला मिळत आहे। त्यानंतर आपण आपला आन्सर सबमिट करून पाहायचा आहे, करेक्ट आहे की रॉंग। तर बघा, आपला आन्सर इज करेक्ट। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्रिशा कम्प्युटर या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मनातील काही शंका असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे मी दूर करू शकेन। तर बाय बाय, भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।